अशोक चव्हाण साहेब बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुख्यच्या सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित असतात. त्यांनी म्हणे एकही योजना पूर्ण केली का हे सांगावं. 50,000 पैकी 30,000 योजना पूर्ण झालेल्या आहेत. ते कधी तपासू शकतात. ते माजी मुख्यमंत्री आहे, खासदार आहे. ही वेळ कोणी आणली? 72 वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा. मुख्य तर तुमच्याच मतदारसंघात आहे. तिथं पाणी का मिळायला भेटलं नाही याचा अभ्यास करा ना. तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, महान नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, पारंपरिक तुमचे वडील, तुम्ही, तुमची मुलगी 3 पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्ही मुख्यला शुद्ध पाणी बांधू शकला नाही. ही चूक गुलाबराव पाटलाची नाही. गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या फिल्टर का पाणी पिलत आहे गुलाबराव पाटील. फिल्टर का पाणी. तुम्ही काँग्रेस मधला पिक्चर बदलवला. गुलाबराव पाटील बेचाळीस पासून भगव्यामध्ये आहे. भगव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आला. युती झाली असेल ते सोडा. मग तुम्हाला काँग्रेस इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय. त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीका करू शकत नाही. ही काय सगळा कमजोराला माणूस त्याला क्या बिघड सांगताय. माझा बाप झाला खापर पंजोबा कुठेच कोणा नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. मी त्यांना मोठं मानतो, ज्येष्ठ मानतो, माजी मुख्यमंत्री मानतो. पण ते जर एवढे अभ्यासू असल्यानंतर बोलत असतील 8,000 कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले. एका मी नाही सांगत, हे गव्हर्नमेंट सांगते, हे लोक सांगतात, हे सांगतात. मग कुठे काही आम्हाला माहित नाही. ही काय ते तपासते नाही, मला ते माहित नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांकरता जे केलं त्याच्यावरती टीका झाली. म्हणे मतदारांच्या निवडणुकीचा चुंबक आणि जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय समजणार. आगे होकर भी बड़े अंधे तो बिजली गवार क्या जाने. जिस अंधे को चिराग नहीं मालूम हो उजाला क्या जाने. जिसे लड़ना नहीं मालूम होती है तलवार क्या जाने. म्हणून इथं शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिवसेनेचा आमच्या रामभाऊ आहे. गद्दार शिवसैनिक 20 वर्षापासून त्याला तालुका प्रमुख. त्याच्याबरोबर आमचे जवळपास 15 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत. सगळ्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो. या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील हिमायतनगरची योजना कोणी केली त्यांना तपासायला लावा. बाबुराव कदमांच्या पाठपुराव्यामुळे 584 कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केली. ही करण्याची वेळ का आली त्या काँग्रेसमध्ये तुम्ही होता. मुसलमान बांधवांना सांगायला या काँग्रेसमध्ये होता तो काँग्रेसने तुम्हाला काय केलं. जसं बिर्याणी म्हणते ना, बिर्याणीमध्ये तेजपान लागतो, शेजपान लागतो, बदल फूल लागतो, बाजार लागतो. तसं मुसलमानांना येथे काय केलं. बिर्याणी बनवताना तेजपान जाते, शेजपान जाते, फक्त फूल जाते. बिर्याणी तयार झाली, शेजपान महार, फक्त फूल महार, माझ्या महार, बिर्याणीची महार. कसा वापर यांनी मुसलमानांचा वापर केला. आता या काँग्रेसची जी वाट लावली त्यांचा उमेदवार उभा आहे. गुटखा किंग उभा आहे. गुटखा किंग हैदर तो उभा आहे. पोलीस महाराजांना माझी विनंती आहे ही अशा माणसांचे गुन्हे किती आहे तपास करा. असे गुन्हेगार लोक, गुटखा किंग लोक ज्याचे राज्याला गुटखा पुरवतात ते उभे आहेत. आणि त्यांचा सत्यानाश करायला तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से. और तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से. लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. म्हणून माझ्या बाय बहिणीला मी सांगायला आलो तुमची हवा एकनाथ शिंदेने वाढवली. पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचा, आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले का. पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर येत आहे. डायरेक्ट